तर मित्रांनो, व्हिडिओ चालू होण्याच्या आधी मी 2 शब्द बोलतो. तर मित्रांनो, बघू शकता मी 15 ते 20 मिनिटाचा व्हिडिओ सोडलेला आहे. तर आम्हाला मित्रांनो म्हणजे जेवढा तुम्हाला व्हिडिओ बघण्यासाठी टाइम लागत नाही ना, त्याच्या आम्हाला 3 पट व्हिडिओ बनवण्यासाठी टाइम लागतो. म्हणजे तुम्हाला 15 सेकंद बघायचे असतील ना, तर आम्हाला त्याला 60 ते 65 सेकंद बनवण्यासाठी लागतं. म्हणजे 15 मिनिटाचा मी व्हिडिओ सोडलाय तर मला तिथं 1.5 तास तो व्हिडिओ एडिट करण्यासाठी लागणार आणि बनवण्यासाठी लागणार. तर माझं एवढंच म्हणणं आहे, तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा, कारण की कसं आहे, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते मित्रांनो. तर कंटिन्यू करा व्हिडिओ आणि नवीन असताना तर नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्टार्ट होतोय. धन्यवाद. तर पब्लिक, तुमचं स्वागत आहे आज माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे माझ्या 1K सबस्क्रायबर बद्दल. तर मी आज हा व्हिडिओ का बनवतोय मला काही कळत नाहीये. तर मी आज आलोय दवाखान्यात, मला घरी काही काम नव्हतं. तर आपला किरण डॉक्टर आतमध्ये बसलेले. तर मला आज माझ्या 1K सबस्क्रायबर बद्दल बोलायचं आहे. तर माझे म्हणजे खूप कमी दिवसात 1K सबस्क्राईब झाले आणि मला सपोर्ट पण खूप भेटलाय. म्हणजे जेवढे पण माझे व्हिडिओ बघतात त्यांनी खूप जणांनी मला सपोर्ट केला, जसे की गावातल्या काही लेडीज आहेत, काही माणसं आहेत. जसं की आता आज आहे सोमवार, तर शनिवारी मी बाजारात आलो होतो आमच्या देरे गावामध्ये. तुम्ही देरे गावात राहत असताना नक्कीच कमेंट करून सांगा. तर मी देरे गावामध्ये बाजारात आलो होतो, म्हणजे दर शनिवारची येतो मम्मीला घेऊन. तर शनिवारी बाजारात आलो होतो, तर खूप लेडीज म्हणजे 2-3 लेडीज बोलल्या मला की व्हिडिओ चांगला काढतो तू. आणि मागच्या पण शनिवारी 1-2 माणूस बोलले. आणि गावात पण आलो ना, तर शाळेमध्ये मुलं पण बोलतात की चांगले व्हिडिओ काढतोय. म्हणजे गावामध्ये माझी एक 40 ते 45% म्हणजे ऑडियन्स जमा झाली गावामध्ये. कसं गावामध्ये भरपूर जण मला पाहत आहेत, किंवा सचिनला म्हणा, अभिषेकला म्हणा, मला म्हणा, आम्हाला तिघा जणांना आहे ना भरपूर गावातून सपोर्ट भेटतोय. तर हे एक चांगलं आहे. तर बाजारात आलो होतो, 2-3 लेडीज बोलल्या की चांगला व्हिडिओ बनवतोय. तर मग म्हणलं आयला आपले 1K सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला आहेत, तर एक मस्त व्हिडिओ बनवू. तर विषय असा आहे की आपले खूप कमी दिवसात 1K सबस्क्राईब कम्प्लीट होणार आहे. 10 ते 15 कमी आहेत आता. ते पण तुम्ही या व्हिडिओत मला वाटते पूर्ण होऊन जातील, किंवा पुढच्या 1-2 दिवसात तर कम्प्लीट होतीलच. तर विषय असा झाला की गावातून सपोर्ट फुल भेटतोय आपल्याला. आणि थोडस एडिटिंग मध्ये पण मला थोडासा बदल करायचा आहे अजून. जर का तुम्हाला माझी ब्लॉग आवडत असेल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा. कारण की कसं आहे, मला गावात भरपूर जण बोलतायत की तुझे व्हिडिओ मस्त आहेत, मस्त आहेत. आपल्याला आता एक शनिवारी मांगीराव तिथे आहे ना, आवतना म्हणजे सॉरी आवतना नाही, प्रसाद असतो मांगीराव तिथे. तर तो एक ब्लॉग सोडायचा आहे. आणि विथ आता मी उद्या जाणार आहे आपल्या हायस्कूल शाळेमध्ये. हायस्कूल शाळेमध्ये प्रार्थना होती, त्याच्यावर पण आपला एक ब्लॉग येणार आहे 10 ते 15 मिनिटाचा. त्यामध्ये मी 3 मोबाईल यूज करणार आहे. एक एक शूट होईल आपलं वरतून, एक खालून आणि एक दुसऱ्या साईडकडून. तर आपले प्राचार्य टेकाडे सर, त्यांना विचारणार आहे आपण, त्याच्यावर एक शूट घेणार आहे शाळेमध्ये. तर असा प्लॅन आहे. आणि आपण मध्ये माईक घ्यायला पण गेलो होतो. तर माईकचा असा विषय झाला मित्रांनो की माईकचं आपलं बजेट होतं 8,000, तुम्ही त्या व्हिडिओत बघितला असेल. पण काय होतंय नेमकी, आपण ब्लॉगिंग कसं गाडीवर पण करतो, आपला सचिन भाऊ आहे, त्याची ब्लॉगिंग तर एकदम क्वालिटी आहे. तो कसं त्याचं, मी तर डेली ब्लॉग टाकतो, तो डेली टाकत नाही. त्याची महिन्यातून 2 ते 3 ब्लॉग असतात फक्त. तर आम्हाला माईक असा लागतोय मित्रांनो की तो माईक आहे ना, गाडीवर जरी आपण बोललो ना, तर जे वारं असतं ते वारं कॅच नाही केलं पाहिजे, ते वाऱ्याचा आवाज नाही आला पाहिजे माईकनी. तर असा माईक घ्यायचा. आमचा बजेट होता 8,000चं. पण विषय आज झाला, माझा रोहित मामा आहे, तुम्हाला माहित असेल, मागच्या व्हिडिओ दाखवले तुम्हाला. तर तो बोलला की घेऊन एकदाच घे माईक. म्हणजे कसं, घेऊन एकदा माईक घेतला ना, तर कसं आहे, डबल डबल पैसे जाणार नाही, एकदाच चांगला माईक घेऊन टाकू आपण. तर तो बोलला टीच्या आईचं माईक आहे 15,000ला, तर घेऊन टाकू आपण. मी बोललो ठीक आहे, मग अजून महिनाभर थांबू, आपल्याकडे येऊ पण 8,000 रुपये आहेत. तर मग महिनाभर थांबून पैशाचं जजमेंट, म्हणजे पैसे बघू कुठं काय भेटते. माझ्याकडे आहेत, पण आहेत एका मित्राला दिलेले, त्याच्याकडून घेऊन आपण एक 15,000-1,000चा माईक घेऊन टाकणार आहे. माईक घेतल्यानंतर पण आपण कसं अजून क्वालिटी व्हिडिओ देणार आहे. आणि आपण एक मित्राला पण स्क्रिप्ट लिहायला लावलेले, तर आपले पुढचे 15 दिवसात आहे ना अजून क्वालिटी व्हिडिओ येणार आहे. कारण की आपण स्वतः आता स्क्रिप्ट लिहिणार आहे. तर किरण डॉक्टर बघू शकता, किरण डॉक्टर सध्या आराम करून राहिले. तर तो विषय वेगळा आहे आराम करण्याचा. तर विषय असा आहे, आपण आता स्क्रिप्ट लिहिणार आहे. तर आता इथून मागचे व्हिडिओ आपले कसे होते, आपण थोडेफार चोरत होतो, याचे त्याचे बघत होतो. आपण एक व्हिडिओ पाहत होतो दुसऱ्याचा, आणि त्यात 95% आपलं देत होतो. म्हणजे व्हिडिओ दुसऱ्याचा बघायचा, फक्त त्यात टॉपिक होते ना ते चेंज करत होतो आपण. तर आता इथून पुढे 100% आपलेच व्हिडिओ येणार. म्हणजे विषय असा की कोणाची चोरणार नाही आपण व्हिडिओ आजपासून नाही, पण मागचे 30-35 दिवस झाले आपण आपली स्क्रिप्ट लिहायला चालू केलेली.
तर माईक घेतल्यानंतर जी स्क्रिप्ट लिहिली आपण त्याच्यावर आपण आपले व्हिडिओ बनवणार आणि आपल्या युट्यूब चॅनल सोडणार, म्हणजे सचिनच्या माझ्या. आणि त्यात कॉमेडी पण स्क्रिप्ट लिहिलेले आहे आम्ही, आणि विथ जे मोठे ब्लॉग असतात म्हणजे मोठे कॉमेडी ते पण लिहिलेले. विथ आम्ही आता पावसाळा चालू आहे, पावसाळ्यात आम्हाला लांब लांब फिरायला पण जायचंय. तर सचिन आपला हरिश्चंद्रगडला जाऊन आलेला आहे. मला पण जायचं होतं, पण काही कारणानिमित्त मला जाता नाही आलं. मला ज्याच्यासोबत जायचं होतं तो मुलगा काय आला नाही. आणि मग कसा विषय झाला, मला घरचे म्हणले एकटा काय जाऊ नको. मग सचिन आणि अभिषेक जाऊन आलेला आहे हरिश्चंद्रगडला. तर त्याचा ब्लॉग त्याच्या सचिन, आपला येडा सचिन म्हणून युट्यूब चॅनल आहे सचिन भाऊचं. तर त्याच्यावर ब्लॉग पडलेला आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो. त्याच्या चॅनलला पण सबस्क्राईब करून ठेवा. आणि त्याचा ब्लॉग पडलेला आहे, तो पण नक्कीच जाऊन बघा, त्याचे पण ब्लॉग मस्त राहतात. फक्त एवढे आता सचिन भाऊला आम्हाला एक मोबाईल घेऊन द्यायचा आहे. सचिन भाऊला एक मोबाईल घेतला कारण आजच करायचं नाही, मग आमचे व्हिडिओ सगळे क्वालिटी येणार. आणि स्क्रिप्ट तर रेडी आहे आमची. तर आम्ही आता येणाऱ्या रविवारी शूटला जाणार स्क्रिप्टच्या. तर आमचे कॉमेडी व्हिडिओसाठी एक 10 स्क्रिप्ट रेडी आहे, लिहून ठेवलेले आहेत. तर बघू आता पुढे काय होतंय. फक्त मला एवढंच म्हणायचंय, तुम्ही मला खूप सपोर्ट केलाय देरे गावातल्या माणसांनी, लेडीजनी, मुलांनी, सर्व जणांनी. तर अजून थोडासा सपोर्ट दाखवा. थोडंसं आपण वरती गेलो का, म्हणजे आम्ही वरती गेलो ना, आम्ही तिघं, अभिषेक, सचिन, मी, तर नक्कीच आपलं गाव पण आम्ही वरती नेणार. म्हणजे वरती नाही म्हणता येणार, पण काहीतरी थोडीफार प्रगती. जसे की दुसरे युट्यूबर म्हणा, रील स्टार म्हणा, कसे आपल्या आपल्या गावाला हे करतात, म्हणजे नाही का, फेमस करतात किंवा हे आमचं गाव आहे असं तसं. तर माझं काय एवढं हे म्हणणं नाही की मला तुम्ही हे करा ते करा. फक्त काय आता आम्ही केलंय चालू, तर थोडासा सपोर्ट दाखवा तुम्ही. आणि बाकी अजून काही नाही. आम्ही पण आमचे 100% देणार. आम्ही आता कसं घुसलोय याच्यात, म्हणजे व्हिडिओ बनवण्या याच्यात, तर आम्ही म्हणजे 100% देणार. सचिन, मी, अभिषेक. अजून पण कोणाला जर काय वाटत असेल आमच्यासोबत व्हिडिओ काढावा, किंवा तुम्हाला पण वाटतंय की तुमचं टॅलेंट आहे, तुम्हाला व्हिडिओ काढूच वाटतायत, तर कधी पण या, कधी पण बोला आम्हाला की आम्हाला पण व्हिडिओ काढायचे. तर आम्ही कोणालाच कधी नाही बोललो नाही. तर हे बघा, आता किरण हरेर आहे ना, तो इथे दवाखान्यामध्ये कामाला आहे. तर त्याला पण बोललोय तू पण व्हिडिओ मध्ये ये. तो पण बोला, तो पण रेडी आहे. परत आपलं यश रोकडे, त्याला रावण बोलतात, तो पण आपल्या व्हिडिओ मध्ये येत असतो, आणि त्याला पण घेणार आहे आपण अजून. परत अजून 1-2 मुलं आहे, एक 5वीचा एक मुलगा आहे, ते महाराज आहे, तो पण बोलला, तो पण येणार आहे. म्हणजे कसं आपल्याला सध्या गरज आहे नाही का, ज्यांच्या टॅलेंट आहे ना ते बिंदास येऊन बोला. आपल्याला टॅलेंट वाल्याला आपण आपल्या व्हिडिओ मध्ये घेणार. तुम्हाला काही करायचं नाही, फक्त ऍक्टिंग दाखवायची, एडिटिंग आपणच करणार, सगळं आपण करणार, पोस्ट पण आपणच करणार, सगळं आपण करणार. तुमचं जर का टॅलेंट असेल ना, बिंदास येऊन सचिनला बोला, मला बोला, अभिषेकला बोला. आणि जर का तुमचे कोणते गावात म्हणजे काही कसं गावात, जर का गावातले लोक तुम्ही बघत असतात, तुमच्या गावात काही दुकान असेल, काही असेल, तर आपण त्याचा पण शूट घेऊ शकतो. आणि पेमेंटचं बघू काय पुढे, तुमचं दुकान कसं आहे काय. तर मला काय एवढं नाही म्हणायचं. तर सपोर्ट भेटलाय आम्हाला खूप, माझ्या चॅनलवर पण खूप भेटलाय. माझे मॅक्झिमम आता सबस्क्रायबर 970 आहे. म्हणजे मी आत्ता काढतोय ना व्हिडिओ, तर आज सोमवार आहे, तर 970 आहे. तर हा व्हिडिओ मी कधी सोडणार आहे मला नाही सांगता येणार, पुढचे 2-3 दिवसात सोडेल मी. तर आपले सचिन भाऊचे पण 270 काही 260 सबस्क्रायबर झालेले आहेत. त्याचे पण 30-35 व्हिडिओ आहेत. आणि त्याच्या युट्यूब चॅनलला पण खूप सपोर्ट भेटलाय. त्याचा एक व्हिडिओ 350K गेलाय. त्याच्या चॅनलला जाऊन बघा, डिस्क्रिप्शन मध्ये त्याच्या चॅनलची लिंक देतो. आणि एक व्हिडिओ 73K ला गेलाय, म्हणजे 73,000 गेलाय. आणि तो 3.5 लाखाला गेलाय ना, त्याला 1500 का 1700 लाईक आले, सपोर्ट खूप भेटलाय. आणि त्यानंतर सेकंड व्हिडिओ त्याचा 73,000 गेलाय, त्याला पण खूप सपोर्ट भेटलाय. त्याच्यानंतर एक 10K ला पण गेलाय. आणि माझ्या चॅनलमध्ये माझ्या मते एक पहिला 12,000 गेला होता. आणि त्यानंतर 16, 17, 30, 35, माझा 35,000च्या वरती नाही गेला अजून. तर जाईल, पण ठीक आहे, बघू. अजून आपण कॉमेडी द्यायची कोशिश करू. तुम्हाला जर का आमची कॉमेडी आवडत असेल तर लाईक देत जा. म्हणजे तुमच्या जर का म्हणजे कोणी शेजारी असेल तर बोलत जा त्यांना पण की नाही का आपले व्हिडिओ बघत जा. कसं आपल्या गावात म्हणजे डेली गावामधलं कोणी वरती जात असेल तर नक्कीच सपोर्ट करा. कसंही आता आम्ही घुसलो व्हिडिओ मध्ये, आपल्या गावामध्ये कोण व्हिडिओ बनवत नाही एवढं, कोण असं कॉमेडी किंवा असं युट्यूबर किंवा असं इन्स्टाला रील स्टार असं कोण नाही. मी बोलत नाही की आम्ही रील स्टार आहे, पण एक बनू शकतो तुमच्या सपोर्टनी, गावकऱ्यांच्या सपोर्टनी. तर फक्त सपोर्ट करा, मला बाकीच काय म्हणायचं नाही. आणि बघू, तुम्हाला जर का तुमच्यात ऍक्टिंग करायची जर का हिंमत असेल, मुलांना मुलींनो,
मुली तर नाही घेणार शक्यतो आम्ही आता सध्या. तर शक्यतो मुलं, लहान मुलं, मोठी मुलं नक्कीच बोला मला, बिंदास आपण घेऊ त्याला. कसं आहे आपल्याला पण सध्या आहे ना ऍक्टरची गरज आहे. ठीक आहे. बाकी अजून काही नाही. तर पाऊस झालाय आज. कसं वाटतंय पाऊस झाल्यानंतर? आज सोमवारी पाऊस झाला. आता मी ब्लॉग कधी सोडत मला काही माहिती नाही. आणि तुम्हाला अजून एक सांगायचं राहिलं की हे मला कुणी सुचवलं, हे व्हिडिओ बनवणं किंवा एडिटिंग करणं कसं काय? तर मित्रांनो, मी पहिले गेम खेळायचो फ्री फायर. तर फ्री फायर काय आहे, फ्री फायर मध्ये मी खूप खर्च केला. 2-3 नाही पण 4-5 हजार रुपये खर्च केला असेल गेम मध्ये. त्यानंतर कळायला लागलं की गेम खेळून काही फायदा नाही आहे आपला. तर मग तिथून पुढे मी गेम सोडली आणि तिथून पुढे 11वी-12वी झाली माझी. त्याच्यानंतर विषय असा झाला की माझा मामा आहे ना, रोहित मामा, तर तो बोलला तुला एडिटिंग जमती, तुला बोलणं जमतंय, तुला सगळं जमतंय, तर तू मोबाईल घे. माझ्याकडे मोबाईल होता पण त्याच्यात काही एवढी क्वालिटी येत नव्हती. त्यानंतर तो बोलला मोबाईल घे. मी म्हणलं घेतो, कोणता घेऊ? तो बोलला आयफोनच घेऊन टाक. मी म्हणलो एवढे पैसे नाही माझ्याकडे. तर मला मामाने सपोर्ट दाखवला, मला मामाने मोबाईल घेऊन दिला. बघताय तुम्ही क्वालिटी पण मस्त येते मोबाईलची. तर मामाने मोबाईल घेऊन दिला आणि मोबाईल घेतल्यानंतर पण मला व्हिडिओ काढायला जमत नव्हते मित्रांनो. तर ही 2025 चालू आहे आता. तर 2025ला संक्रांत होती ना, तर संक्रांतीच्या दिवशी माझा फर्स्ट ब्लॉग शूट केलाय मी माझ्या मामाच्या मोबाईल मध्ये. तेव्हा मी मोबाईल घेतला नाही. मी सांगतो तुम्हाला, मी मोबाईल फरवरीमध्ये माझ्यामध्ये 4 का 10 तारखेला घेतला होता. तर पहिला ब्लॉग माझ्या मामाच्या मोबाईल मध्ये झाला संक्रांतीचा. तर आता पण तुम्ही माझ्या युट्यूब चॅनल मध्ये जाऊन बघा, सगळ्यात लास्टला ब्लॉग आहे. तो ब्लॉग माझ्या मामाने एडिट करून दिलाय मला. त्याचा थंबनेल पण माझ्या मामाने एडिट करून दिलं. माझ्या मामाचं नाव आहे रोहित यादव. तर तो मला खूप सपोर्ट करतो. आणि त्यानंतर माझे 3 ब्लॉग माझ्या मित्राच्या मोबाईलवर पडले, मनीष कपाळे. तर मोबाईल नव्हता माझ्याकडं. मामाला मोबाईल घेऊ आपण, तर मला मोबाईल पण घेऊन दिला मामाने. डोकं लावलं माझ्या रोहित मामाने आणि मला म्हणजे मोबाईलला मदत केली. म्हणजे मोबाईल घेऊन दिला, मदत नाही घेऊन दिला पूर्ण, तो राहुल मामाने. तर थँक्यू मामा, जर का तू व्हिडिओ पाहत असेल तर. मी इथवर आलोय, माझे 1K सबस्क्राईब आज कम्प्लीट होणार आहे. तर ते फक्त तुझ्यामुळे, राहुल मामा आणि मोठा मामा. तर किरण 2 मिनिटं तुम्ही आवाज कमी करा, व्हिडिओ शूट करतोय. तर मला फक्त एवढंच म्हणायचं, राहुल मामा आणि बालू मामा थँक्यू. मला तू मामा म्हणजे राहुल मामा मोबाईल घेऊन दिल्याबद्दल. आणि बालू मामा तुला तर खूप मोठं थँक्यू, कारण की तुझ्यामुळे मी एवढं बोलायला शिकलो. म्हणजे मित्रांनो, मी आहे ना कॅमेरा समोर येण्यासाठी भेट होतो, म्हणजे नाही का घाबरत होतो खूप. मी बोलू शकेल का कॅमेरा समोर, किंवा मला लोक हसतील का, किंवा काय होईल. तो बोलला तू कर, लोक हसतायत हसून दे. फर्स्ट नाही का मित्रांनो, मी ब्लॉग शूट करताना असा मोबाईल पकडत असतो. तुम्हाला तो मोबाईल पण पकडता येत नव्हता. तर मला तो शिकवला कोणी, तर तो शिकवला मला रोहित मामा. तर रोहित मामाचा मला एवढा मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. तर तुम्हाला सगळं सांगतो की हा व्हिडिओ असा बनव, कॅप्शन वगैरे, ब्लॉग कसे कुडालचे बनव, तर सर्व काही तो मला सांगतो. तर आज माझे 1K सबस्क्राईब कम्प्लीट होते 2-3 दिवसात. तर याचं श्रेय सगळं माझ्या राहुल मामाला आणि रोहित मामाला जातं. मग सचिनची, अभिषेकची माझी कॉमेडी, पण जर का यांनी मला सपोर्ट नसता केला, यांनी मला शिकवलं नसतं, यांनी मला सांगितलं नसतं, तर मी इथवर आलो नसतो किंवा हे व्हिडिओ बनवले नसते. कुठेतरी कामाला गेलो असतो किंवा कुठेतरी कॉलेजमध्ये शिकत असतो. म्हणजे कॉलेजमध्ये अजून पण शिकतोय मी, असं नाही की शिकत नाही, पण मी काहीतरी वेगळ्या दिशेला असतो, काहीतरी वेगळं केलं असतं. तर मला बाकी काही नाही म्हणायचं. थँक्यू रोहित मामा आणि राहुल मामा. आणि कसं आहे, काय विषय होता ना, सचिन आणि मी 11वी जात होतो, तेव्हा मी सचिनला बोलायचो की सचिन मला बोलायचं, अरे तू तर कामाला जातो, मी काय करणार, नाही का. सचिन थोडस मी बोलतो. सचिन कसा अपंग आहे ना, त्यामुळे त्याला कामाला घेत नाही भरपूर ठिकाणी. तर मी त्याला भावासारखं मानतो सचिनला, त्याच्यामुळे मी थोडस खोलूनच बोलतो, नाही का. तर विषय काय झाला, सचिनला बोललो तू सचिन फेमस होऊ शकतो. आम्ही गाडीवर कॉलेजला जात होतो, तेव्हा माझ्याकडे स्प्लेंडर होती, नवीन घेतली होती मी कामाला जाऊन. मी 10वी नंतर 2-3 वर्ष काम केलं, त्यानंतर आता नाही जात. मग आता 1 वर्ष झालंय आता कामाला नाही जात. तर गाडी घेतली मी. गाडी घेतल्यानंतर सचिन आणि मी कॉलेजला जायचो, तर सचिनला मी बोलायचो, सचिन तू कॉमेडी व्हिडिओ चालू कर, तू कॉमेडी व्हिडिओ चालू कर. खूप दिवस बोललो त्याला, पण त्याने काही चालू केलं नाही. मलाच मामाने सुचवलं की तू ब्लॉगिंग चालू कर, ब्लॉग चालू कर टाकण्यासाठी. तू हिंडतोय, म्हणजे मी खूप हिंडायचो.
डेली घरी नसायचो मी, म्हणजे दिवसभर घरी नाही, कुठे ना कुठे फिरणार. तर तो बोलला की तू ब्लॉग चालू कर. ब्लॉग का चालू कर, तू हिंडतोय, तुला एडिटिंग जमती. मला एडिटिंग मित्रांनो लहानपण नाही म्हणता येणार, पण जेव्हापासून मला मोबाईल घेऊन दिला घरच्यांनी, हा नाही दुसरा, तर तेव्हापासून मी एडिट करायचो. एडिट काय करायचं हे नाही का, आपले म्युझिक जसे चाल आपलं कॅपकटवर एडिट करत होतो, म्हणजे भरपूर एवढं नव्हते पण थोडंफार येत होतं एडिटिंग. तर तो बोलला तुला एडिटिंग येते तर तू ब्लॉग चालू कर. तर फर्स्ट ब्लॉग मी संक्रांतीच्या दिवशी काढला. आणि तर 2 मिनिटं थांबा मित्रांनो. काही रे मित्रांनो, किरण बघा, हे बघा या काय काय म्हणलं ब्लॉग मध्ये आजी एवढा राहिलाय. आणि मी काय म्हणतो ऐकलं तू, हे बघा किरण हे बघा किरण राहिलाय, हे बघा काय म्हणलं तू कॉमेडी शूट करणार तर ब्लॉग मध्ये येणार का. हे बघा इकडे, हे बघा हे बघा हे बघा चाललं किरण. तर ते सगळं कॉमेडीचं झालं आपलं. किरण येड्यावणी करतोय, किरण लाजतोय कॅमेरा समोर यायला. माझं पण असं झालं मित्रांनो की मी कॉमेडी म्हणजे नाही का व्हिडिओ काढायच्या आधी लाजत होतो कॅमेरा पशी. तर किरण कसं लाजतोय बघायला बघितलं तुम्ही, कारण की कसं तो थोडासा लाजतोय. तर आपण कुठे होतो, आपण होतो सचिन रील, तो काढत नव्हता. तर मी त्याला बोललो रील तू काढ काढ काढ, तर तो काढत नव्हता. तर मी शेवटी मोबाईल घेतला आणि आम्ही पहिली रील शूट कुठे केली, मांगेर गावापाशी. तर तुम्ही देहरे गावात आला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. विषय असा आहे की पहिली रील आम्ही शूट केली मांगेर गावापाशी. तर आमची रील पहिली होती चहा प्रेमी, राईट, हा चहा प्रेमी होती. तर त्या रीलला आम्हाला 3,000 प्लस व्ह्यू गेल्या 2 ते 3 तासात. तर त्यानंतर आम्ही रील काढायला सुरुवात केली. त्या रीलला आम्ही टेक म्हणजे जे आपण रील शूट करतो ना, ते किती घेतले होते मित्रांनो, 132 व्हिडिओ काढले होते आम्ही. तेव्हा माझा नवीन मोबाईल होता. 132 व्हिडिओ काढले तेव्हा 30 सेकंदाची रील आमची शूट झाली होती. माझ्याकडे अजून पण असेल गॅलरीमध्ये 132 व्हिडिओ, म्हणजे डिलीट मध्ये नाही का, आपण डिलीट करतो ना त्यानंतर तिथे राहतात ना तिथे. तर 132 व्हिडिओ काढले तेव्हा 30 सेकंदाची आमची रील शूट झाली होती. त्या टायमाला आम्हाला इमोशन जे आपण जे रील बनवतो ते इमोशन आणतात ना चेहऱ्यावर, ते इमोशन आम्हाला त्या टायमाला एवढे काढता येत नव्हते, म्हणजे नाही का चेहऱ्यावर इमोशन बनवता येत नव्हते. तर त्या टायमाला इमोशन बनवणं, कसं बोलणं, कुठे बघणं, कॅमेराचे अँगल कोणत्या साईडनी पकडणं, म्हणजे अँगल नाही का, अँगल पकडतात व्हिडिओ काढण्यासाठी, तर तो कुठून घेणं कसं काय. आणि त्या टायमाला ती रील होती तेव्हा चहा प्रेमीची, ती पण आम्ही दुसऱ्याचीच घेतली होती, त्यात आम्ही काहीच बदल केला नव्हता. तर असा आमचा इथून मागचा प्रवास सचिनचा आणि माझा. आणि मला कोणी कोणी सपोर्ट केला हे मी तुम्हाला सांगितलं. आणि गावकरी पण खूप सपोर्ट करतायत, जसं की लेडीज मी बोललो, माणसं, लहान लहान मुलं. तर तुम्हाला मी एक सांगायचं राहिलं मित्रांनो खरं, की हायस्कूल शाळा, मराठी शाळा आणि पांढरी वस्ती, तिथं ती शाळा आहे ना, लहान लहान मुलं मला मित्रांनो ओळखतात. आज आहे सोमवार, मी मम्मीला घेऊन गेलो होतो महादेवाचे दर्शन घेण्यासाठी. तर तिथं मित्रांनो माझ्या मते पहिली दुसरी असेल, लहान लहान मुलं पवन दादा बोलत होते मला. तेव्हा मला जे लहान लहान मुलं, आणि एक नाही मित्रांनो, 7 ते 8 मुलं मला पवन दादा बोलत होते. कशावरून, फक्त या व्हिडिओवरून आणि युट्यूब चॅनलवरून. तर त्या टायमाला मला इतकं मस्त वाटलं ना मित्रांनो, वाटलं अरे इतके लहान लहान मुलं मला ओळखतात कसं काय व्हिडिओमुळे. तर चांगलं वाटतंय मला नाही का थोडस. मला गावात पण पहिले नाही का, मी पहिले राहिलो नाही गावात, पहिले मी मामाच तिकडे शिकायला होतो नगरला. गावात काही जास्त नव्हतं, 2-3 वर्ष होतं, तर गावात मला कोणी एवढं ओळखत नव्हतं. तर जेव्हापासून आम्ही व्हिडिओ स्टार्ट केले काढण्यासाठी, तेव्हापासून आम्हाला 40-45% गाव ओळखतंय. 50% नाही म्हणताय, हा 50% म्हणता येईल. 50% गाव ओळखते, लहान लहान मुलं ओळखताय. सचिनला, मला सचिन तिथे ओळख होती, सचिन गावातच राहत होता, मी नगरला शिकायला होतो, त्यामुळे मला काही कोणी ओळखत नव्हतं. आता भरपूर जण ओळखतायत. तर आता इथून पुढचा प्रवास कसा होतोय आमचा बघू. आणि तुम्ही आम्हाला फक्त सपोर्ट करत राहा मित्रांनो. जेवढे पण लेडीज आहेत, म्हणजे माणसं आहेत, मुलं आहेत, बघू पुढे काय होतंय. सपोर्ट करा, लवकर माझे 1K होता आणि तुम्ही 1K माझे पूर्ण करून देणार आहे, मला हे पण माहिती आहे. तर बघू आता पुढे काय होतंय. आता कसं आहे, आज आहे सोमवार, तर आजचा माझा ब्लॉग माझ्या मते आज सोडन का नाही मला माहिती नाही. तर धन्यवाद मित्रांनो. जर का तुम्हाला माझा छोटासा ब्लॉग जर का आवडला असेल, आता किती मिनिटात होईल मला माहित नाही, माझ्या मते 15 ते 20 मिनिटात होईल, 20 मिनिटात होईल. तर का तुम्हाला माझा ब्लॉग आवडला तर नक्की चॅनलला विजिट जे करायचे ते करा, पण माझ्या चॅनलला काहीतरी करा तुम्ही, ठीक आहे. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, काहीतरी करा माझ्या चॅनलला.
ज्यांनी माझा व्हिडिओ तुमच्याबरोबर येईल पोस्ट केल्या केल्या. असं काहीतरी करा. मी व्हिडिओ सोडला माझा व्हिडिओ तुमच्याबरोबर आला पाहिजे. तुमच्याबरोबर माझा व्हिडिओ आला तरच मला कळेल की माझा व्हिडिओ कोणतरी पाहतोय. तर धन्यवाद मित्रांनो. आणि अजून एक आयडी कॅप्शन मध्ये देतोय तुम्हाला, आपले आहे एक जणाची, तर त्याला पण तेवढं सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. चांगल्या आहे ते पण ब्लॉगचं चॅनल आहे. तर धन्यवाद मित्रांनो. ब्लॉग आवडला तर नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय.